संयम व्यसनमुक्ती केंद्र याच्या संचालकांकडं आलो आहे आपण. व्हिडिओ पार्ट नंबर 2 त्यांना आपण बोलतं करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. संयम व्यसनमुक्ती केंद्र हे एकंदरीत कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीचे पेशंट तुम्ही स्वीकारता, याच्याबद्दल जरा तुम्ही मला माहिती सांगाल? यस सर, नक्कीच सर. मी तुम्हाला माहिती सांगतो की संयम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये असे पेशंट येतात जे अल्कोहोलिक्स आहेत, ड्रग्स वगैरे घेतात, बाकीच्या काही गोष्टी आहेत. कारण की आजकाल म्हणजे व्यसनाचे खूप प्रकार आहेत, प्रकार वाढलेले सगळ्यात जास्त म्हणजे खूप प्रकार आहेत ओके. व्यसनाचे. तर आपण मुख्य म्हणजे काय सगळ्यात जास्त जर आता आहे तर आपल्याकडे आहे अल्कोहोल, म्हणजे आपण त्याला दारूमध्ये म्हणतो. अच्छा. दारू पिण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, तर त्याचे पेशंट खूप जास्त आपल्याकडे येतात. आणि त्यांना कारण की दारू एकच अशी गोष्ट आहे की म्हणजे कोणतंही व्यसन असो, त्याने शेवटी पूर्ण परिवार, संपूर्ण जे काही आहे आपली कामाच्या ठिकाणी म्हणा, परिवार म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा, नातेवाईक म्हणा, जे पण काही असेल ते संपूर्णपणे आपली तिथे ॲक्च्युली म्हणजे काही गरज राहत नाही असं होत जातं. कारण की व्यसनामुळे आपली कुठेच किंमत राहत नाही. अगदी सर्व बरोबर, गोष्टी होतात. अगदी बरोबर. मग आता सध्या तुमच्याकडे किती पेशंट आहेत? आता सर माझ्याकडे 5 पेशंट आहेत. कारण की मी आता 5. जानेवारी 2026 रोजीच ओपन म्हणजे चालू केलेलं अच्छा, आहे. अच्छा. याच्या आधी मी सुद्धा व्यसनमुक्तीमध्ये ऍडमिट होतो. मी पण एक व्यसनाधीनच आहे. बरं, मी पण गेले 8-10 वर्ष ठीक आहे ना, पण तुम्ही बाहेर आला त्यातनं. हो, दारूचं व्यसन क्या मी बात सुद्धा आहे, करत क्या होतो. बात आहे. पण एक कुठेतरी या गोष्टी थांबवायला पाहिजे सर. कारण की एक असं आयुष्य हे माणसाला एकदाच भेटतं. ते माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे अगदी आणि बरोबर. त्याचा थोडासा भाग हा समाज सुधारण्यासाठी आपलं थोडंसं आयुष्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी तर बरोबर. त्यासाठी मी माझे प्रयत्न करतोय की मी ज्याच्यातून बाहेर आलोय त्याच्यातून कमीत म्हणजे जेवढ्यात जास्तीत जास्त लोकांना मला प्रोत्साहन करून बाहेर करता येईल त्या व्यसनामधून, ही माझं सर प्रयत्न राहील. खूप खूप चांगला तुमचा प्रयत्न आहे. तुम्हाला असं तुमच्या प्रयत्नामध्ये यश यावं, ह्याच मी माझ्या चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा अर्पित करतो. आता जे तुमच्याकडे 5 पेशंट सध्या आहेत, सर पेशंट हा शब्द चुकीचा आहे ॲक्च्युली, ज्यांना व्यसन सोडावं असं वाटतं आणि म्हणून ते इथं आलेले आहेत, एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन आलेले आहेत, योग्य रस्त्यावर आले आहेत, ते कोणत्या कोणत्या प्रकारची व्यसनं करणारी माणसं सर आहेत? माझ्याकडे आता जे आहेत म्हणजे आपण जे आहेत व्यसन करतात तर त्यांना व्यसन आहे दारूचंच व्यसन आहे सर. ओके. कारण की मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की आता सध्या सगळ्यात जास्त जर प्रमाण आहे तर ते दारूचंच आहे. ओके. कारण की दारू खूप जण म्हणजे नवीन आत्ताची तरुण पिढी सुद्धा जे आहे ते दारू आणि गांजा याच्यामध्येच अडकलेली आहे. तर या गोष्टींपासून सुटण्यासाठी ज्यांना मनातनं इच्छा होते ते आपल्याकडे येतात, संपर्क करतात व आपल्या इथे उपचार घेतात सर. साधारण एक व्यक्ती आला व्यसन सोडायचं म्हणला, हो सर. त्याला किती दिवस तुमच्या या साधारण केंद्रात सर- राहावं लागतं? ओके, साधारण सर व्यसन सोडायचं म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 महिने सर कोर्स करावा लागतो. मग ते कायमचं इथंच राहायचं? नाही सर, 3 महिन्याचा कोर्स असतो हा. 90 दिवसाचा कोर्स असतो. हा नाही, पण ते 90 दिवस त्याने इथंच राहायचं हो, का? 90 दिवस इथेच राहायचं सर. पूर्णपणे 90 दिवस इथेच ओके. राहायचं. इथे चहा, नाश्ता, जेवण वगैरे संपूर्ण काही भेटतं. ओके. तुमच्या शरीराची वगैरे तुमची काळजी घेतली जाते पूर्णपणे. व्हिजिटिंग डॉक्टर आहेत? हो, यस सर, व्हिजिटिंग. मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या पेशंटला काही अशी रेस्ट्रिक्शन घालता का, इथून बाहेर पडायचं नाही वगैरे? नाही सर, कारण की व्यसन सोडवायचं हे जरी मानसिक जरी असला आजार तरी पेशंट त्या व्यसनापुढे सगळे जे पण काही लोक आहेत जे व्यसनाधीन आहेत ते व्यसन करण्यामुळे खूप हातबल झालेले असतात. ते व्यसन करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांना जर आपलं सर स्ट्रेकमध्ये हो. ठेवावंच लागतं. त्यांना आतमध्ये सगळ्यांना म्हणजे आपण एकत्र ठेवावं लागतं. प्रत्येकाची वेगवेगळी विचारपूस, काय व्यसनमध्ये कसा काय गेलास, काय व्यसन करत होतास, कशामुळे हे झालं. मग कारण की अशा पद्धतीचे काही सायकोलॉजिकल तुमच्याकडे एक्सपर्ट्स तुम्ही नेमलेले आहेत का तुम्हीच करता? नाही सर, ऍक्च्युली जे काय आहे गोष्टी म्हणजे तुमचं समुपदेशन आपण त्याला हां. काउन्सिलिंग म्हणतो. Counseling. ते स्वतः मी हां. करतो. आमचे सर येतात, ते इथे सांगतात सगळ्यांना ओके. की व्यसनाचे काय दुष्परिणाम आहे. ओके. आणि व्यसन करण्यापेक्षा व्यसनाचे दुष्परिणाम खूप आहेत सर. अगदी डेफिनेटली बरोबर आहे. ठीक आहे, एक चांगला तुम्ही उपक्रम राबवताय. आत्ता जे 5 पेशंट आहेत त्यांना मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. आणि व्यसन हे काही तुमचं म्हणजे सोल्युशन नाही आहे. कुठलीही तुमची जे काही टेन्शन असतील, उलझन असेल, काय असेल, त्याचं उत्तर व्यसन नाही आहे. अरे बंदे, मैं तो इतना कहूँगा कि शाम में तू पिएगा तो सुबह उतर जाएगी. एक बार मोहब्बत के 2 घूंट पीकर देख, अपने परिवार से मोहब्बत निभा के देख, बस तू जिंदगी भर तेरी नशे में गुजर जाएगी, जिंदगी भर तेरी नशे में गुजर जाएगी. असं मी सुद्धा अधूनमधून अशा लोकांना काउन्सिलिंग करत असतो. तुम्ही या गोष्टीशी सहमत आहात? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना सांगू शकाल हो, सांगू शकतो. की अरे तू आज दारू पिशील ना तर सकाळी ती दारू उतरेल, ती बरोबर नशा आहे, सर. उतरेल आणि तुला असं वाटेल की तुला फक्त तेवढ्या रात्रीपुरतं तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्याचं सोल्युशन सापडलं. पण नाही रे मित्रा,
त्यापेक्षा तू तुझ्या परिवारावर, तुझ्या बायका पोरांवर प्रेम करायला शिक आणि मग तुझी जिंदगी एका वेगळ्या नशेत गुजरू शकते. अशा पद्धतीने आपण या 5 पेशंटलासुद्धा तुम्ही माझ्या वतीने सांगा. तुमच्या या संयम व्यसनमुक्ती केंद्रास मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि